नमस्कार, आशा की रसोईमध्ये आपले स्वागत आहे। मी आज बनवणार आहे पारंपरिक पदार्थ गव्हाच्या पिठाचे वटकुंडले। त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघूया। ही कणिक मळून घेतलेली आहे, थोडंसं तूप टाकायचं आणि आपण चपातीला जसं पीठ भिजवतो मळतो तसंच हे आपल्याला जेवढं बनवायचे तेवढं त्या अंदाजानुसार 4 उंड्या गोळ्यांचं 5 गोळ्यांचं असं पीठ भिजवून घ्यायचं। हे सुकं पीठ घेतले, कणिक आहे, हा गूळ 200 ग्राम घेतलाय, साजूक तूप, ओलं खोबरं, ही वेलची पावडर साखर टाकून बनवलेली आहे। हे पाणी लागणार आहे आपल्याला, परत हे सुकं पीठ कालवून टाकण्यासाठी। आणि हे पाणी मी उकळत ठेवले हे बनवण्यासाठी वटकुंडले। आणि हे दूध लागणार आहे आपल्याला थोडंसं। सगळ्यात अगोदर हे पीठ जसं आपण चपातीला बनवतो पोळीसाठी भिजवतो ना तसंच भिजवायचं, पण थोडंसं तूप टाकायचं म्हणजे त्याला खुसखुशीतपणा येतो। आणि भिजवून ठेवायचं एक 15-20 मिनिट। आणि मग हे जे चपाती एवढेच गोळे करून घ्यायचे। आता आपण पाण्याला उकळा आलाय, आपण थोडंसं तूप सोडून घेऊया पाण्यात। एकदम साधी आणि सिंपल रेसिपी आहे ही, पारंपरिक आहे। आता आपण गूळ टाकून घेऊया म्हणजे गूळ आपला वितळेल पाण्यात। गुळाला असं काही प्रमाण नाही, ते तुमच्या आवडीनुसार, जास्त गोड पाहिजे कमी गोड पाहिजे। मी हा 200 ग्राम घेतलाय कारण ते 4 ते 5 आपले गोळे होणार पिठाचे। जास्त आवडत असेल तुम्हाला गोड तर तुम्ही जास्त टाकू शकता। गुळाला असं प्रमाण असं काही नाही, आपल्या आवडीनुसार। आता हे वितळून द्यायचा गूळ, पाण्याला उकळा येऊन द्यायचा चांगला। तोपर्यंत आपण उंडे करून घेऊया। हे 4 ते 5 उंडे करून घेते मी पिठाचे। साधारणतः 5 गोळे झाले हे कणकेचे। आता आपण चपाती जशी लाटतो तसंच लाटून घ्यायचे। मी दाखवते तुम्हाला, जास्त पातळही नाही जास्त जाडही नाही, मध्यम असं लाटायचं। इकडे आपल्या पाण्याला पण उकळा येतोय गूळ टाकलेले। आता हे आपण असे लाटून घेऊया छान असे। कणिक भिजवताना थोडं तूप टाकलं किंवा तेल टाकलं तर मग खुसखुशीतपणा येतो, खातानाही छान लागतं। स्वाद पण तूप असेल तर स्वाद जास्त छान लागतो मस्तपैकी। हे मी पाणी वापरले, नुसत्या दुधात केलं तरी चालतं। थोडंसं बनवायचं असेल 2-3 गोळ्यांचं कणकेच्या तर दुधात बनवा तुम्ही, फक्त गूळ वापरायचं नाही, तर दूध फाटतं, साखर वापरायची तिथं। दूध असं लाटून घ्यायचं, थोडं पीठ लावायचं असं दोन्ही बाजूनी। आणि आता हे फिरकीने असं कापून घ्यायचे। आपल्याला जसे पाहिजे असे कट करायचं, लहान मोठं। खूप छान लागतं हे, मस्त हे असे कट मारायचे। असं एक साईजला असे कट मारायचे। आता हे कट मारलं ना, हे सुकं पीठ आहे, हे सुकं पीठ आहे, त्याच्यात हे टाकून ठेवायचं असं। हे असं टाकून ठेवायचं सुक्या पिठात, म्हणजे बघ एकमेकाला चिटकत नाही। वरून थोडं असं परत पीठ टाकायचं, परत हे दुसरं टाकायचं असं। परत थोडं सुकं पीठ टाकायचं, असं थराथरांनी टाकायचं। परत सुकं पीठ टाकायचं असं। आणि आता दुसरं आपण लाटून घेऊ ना कापू, तेही असंच करायचं।
मी आता हे सगळं करून घेते असं. आता हे मी पोळीसारखं लाटून कट करून घेतलं आहे. आणि आता हे पाण्याला पण आपल्या गूळ टाकले, पाण्याला चांगला उकळा आला आहे. ह्याच्यात मीठ टाकायची गरज नाही. आपण ज्यावेळेस आपण कणिक भिजवली ना गव्हाची, त्यावेळेला त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे थोडं. हे आता असं पीठ लावून घ्यायचं चांगलं. खूप छान लागतं आणि झटपट होतं. असं पीठ जास्त वेळ मळून भिजत ठेवण्याची पण गरज नसते, काही नसते. झटपट होतं. फक्त तूप वापरा पीठ भिजवताना थोडंसं, आणि मीठ थोडंसं. आता आपण गॅस बारीक करून घेऊया, कारण आपल्याला हे सोडायचं आहे ना ह्याच्यात गुळाच्या पाण्यामध्ये. सोडून घ्यायचं असं. हे सगळं सोडून घेऊया आपण. आणि आता थोडासा गॅस वाढवूया आपण. आता सोडून झालंय सगळं. आणि आता हे थोडासा हलवायचं. ह्याला जरा उकळी येऊन द्यायची. नंतर आपण हे सुकं पीठ आहे ते पातळ करून लावूया पाणी टाकून. तोपर्यंत मी पीठ तयार करून घेते. हे उकळी येतेच याला. आता हे पीठ आहे आपल्याला केवढं पाहिजे तेवढं घट्ट पाहिजे किंवा जास्त पातळ पाहिजे आपल्या आवडीनुसार. हे सुकं पीठ आहे ते पातळ करून ओतायचं त्याच्यात. गुठळी होऊन द्यायची नाही अजिबात. हे मी सगळं एकजीव करून घेते असं पातळ करून. आता हे सुकं गव्हाचं पीठ मी पातळ करून घेतलंय. आता याला उकळी आलीच इकडं. हे आपण आता ओतून घेऊया याच्यात. उकळीमध्येच ओतून घेऊया. आणि आता हे गॅस मध्यम ठेवून हे 10 ते 12 मिनिट चांगलं शिजून द्यायचं. झाकण वगैरे काय ठेवायचं नाही. आपण आता गॅस बारीक करूया. मध्यम ठेवायचा आणि 10 ते 12 मिनिट शिजवून देऊया. आता हे आपली 10 ते 12 मिनिट झालेत. हे मधून मधून मी 10 ते 12 मिनिटात हलवून घेतले मंद गॅसवरती. आता हे आपले चांगलं पटकुनले चांगले शिजलेत. तर आपण गॅस बंद करून घेऊया. आणि हे दूध जे आहे हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी टाकते आता. नाहीतर आपण हे बनवलं ना खायला देताना थोडं थोडं टाकायचं. असं टाकलं तरी चालतं. किंवा आपण वाढू ना तेव्हा थोडं थोडं टाकायचं. आता वेलची पावडर टाकून घेऊया. वेलची पावडर ही 7-8 वेलदोडे घेतलेले ते साखरेमध्ये बारीक करून घेतलेत. आणि हे ओलं खोबरं अर्धी कवड घेतलेली. हे साजूक तूप टाकून घेऊया थोडंसं. आणि आता हे हलवून घेऊया चांगलं मिक्स करून. आता तयार आहे आपले बोटकुंडले पारंपरिक गव्हाच्या पिठाचे. आपण काढून घेऊया खाण्यासाठी. असं आहे आपलं पारंपरिक पद्धतीचे गव्हाचे बोटकुंडे. गहू आणि गव्हाच्या पिठापासून आणि गुळापासून तयार केलेले.
तयार आहेत खाण्यासाठी, छान लागतं. आणि कधी तुम्ही तयार केलं ना व त्याच्यात पण दूध टाका, गॅस बंद केल्यावरच दूध टाका आणि वाढतानाही थोडं टाकायचं, मग खूप, आणि थोडंसं साजूक तूप सोडायचं, खूप छान लागतं. करून पहा आणि माझा व्हिडिओ लाईक करा.